आमच्या गर्भात उमलते प्रगतीची भाषा. सल्ला मसलत शंका निरसन यात पुरे आशा. अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गरजुरे आता. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, 10वी आणि 12वीच्या परीक्षा आता अवघ्या काही आठवड्यांवरतीच येऊन ठेपलेल्या आहेत आणि या 10वी 12वीच्या परीक्षांमध्ये जसा विद्यार्थी अगदी कसून मन लावून अभ्यास करतायत, एक प्रकारचं टीमवर्क असतं. विद्यार्थ्यांच्या बरोबरच त्यांचे पालक आणि त्यांचे शिक्षक हे सुद्धा या टीममध्ये सहभागी असतात. त्यांचं सुद्धा या विद्यार्थ्यांवरती लक्ष असतं, मार्गदर्शन असतं. पण 10वी 12वीचा हा जो एक टप्पा आहे आयुष्यामधला, तो एक आयुष्यातला एक निर्णायक वळणावरचा टप्पा असा मानला जातो आणि म्हणूनच या टप्प्यावरती कधी कधी आपल्याला एक प्रकारचं टेन्शन, एक प्रकारची भीती सुद्धा जाणवू शकते. ही भीती आणि हे टेन्शन दूर करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत समुपदेशक आणि शिक्षण तज्ज्ञ श्री महेंद्र भैसाणे. नमस्कार भैसाणे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्याला माहिती आहे की श्री महेंद्र भैसाणे हे भारूकाका.com या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला परिचित आहेतच आणि 10वी आणि 12वीच्या परीक्षेत दुर्दैवाने ज्यांना अपयश येतं अशा विद्यार्थ्यांसाठी ते समुपदेशन करतात आणि त्याचा खूप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे. अनेक वर्तमानपत्रांमध्ये ते लिखाण करत असतात. तसंच राज्य शिक्षण मंडळाचं जे शिक्षण संक्रमण हे मासिक आहे, या मासिकामधून सुद्धा ते लिखाण करत असतात आणि विविध संस्था आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते करिअर मार्गदर्शन सुद्धा करत असतात. जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मला वाटतं पहिला प्रश्न, 10वी 12वीचा हा जो एक टप्पा आहे, निर्णायक टप्पा आहे, एक महत्त्वाचं वळण आहे, असं एक वारंवार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवलं जातं. काही प्रमाणात ते खरं आहेच, पण त्याच्यामुळे कुठेतरी एक तणाव, एका मोठ्या तणावाला या विद्यार्थ्यांना सुद्धा सामोरं जावं लागतं. आपण काय सांगाल? सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना, कारण त्यांच्या दृष्टीने हे वर्ष अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे त्यांच्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे नवीन वर्षाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आणि जसं तुम्ही म्हणालात सर की 10वी 12वीचं वर्ष हे टर्निंग पॉईंट आहे का, तर निश्चितपणे आजच्या प्रचलित शिक्षण व्यवस्थेनुसार तुम्ही कोणत्या शाखेला प्रवेश घेणार, पुढे तुम्ही कुठलं करिअर निवडणार, या सगळ्यांच्या दृष्टीने ही 10वीची किंवा 12वीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची ठरते. म्हणजे असं की प्रत्येकजण, आणि तुम्ही तणावाचा प्रश्न निर्माण केला आणि म्हणूनच जिथे कुठे एखादी महत्त्वाची गोष्ट असते, जिथे कुठे एखादा महत्त्वाचं जेव्हा तुमचा टर्निंग पॉईंट असतो, त्या दृष्टीने प्रत्येकाच्याच मनात भीती असते की मी बरोबर त्या रस्त्याला जाईल की नाही, मला ते हवं ते यश मिळेल की नाही, आणि म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये साशंकता असते. आणि खरं म्हणजे असं असणं काही गैर नाही आहे, परंतु कुठल्याही गोष्टीला प्रमाणापेक्षा ती जास्त झाली तर तिचा कुठेतरी आपल्याला तोटा होतो. परंतु मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की ह्या अतिशय निर्णायक टप्प्यावरती हा सुद्धा एक टर्निंग पॉईंटच आहे की गेल्या आठवड्यात आपण दिलखुलास या कार्यक्रमाद्वारे या अतिशय गंभीर विषयाला हात घातला आहे आणि त्यांना मार्गदर्शन करतोय. महाराष्ट्रातल्या 30 लाख विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कुठेतरी दिलासा देण्याचं काम करतोय. म्हणून मला वाटतं हा कार्यक्रमसुद्धा ह्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या जीवनामध्ये कदाचित टर्निंग पॉईंट ठरू शकेल. खरं, या कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीलाच आपण पाहूया की जो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो एक ताण असतो, या तणावाला ते सामोरं जात असतात. नेमकं त्यांच्या मनात काय घडत असतं पाहूया याविषयीची ही एक चित्रफीत. परीक्षा विद्यार्थ्यांच्या मनात धडकी भरवणारा क्षण. परीक्षा जसजशा जवळ येतात तसतसा विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण वाढायला लागतो. विशेषतः 10वी आणि 12वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हा ताण मोठ्या प्रमाणावर दिसतो. वाढती तीव्र स्पर्धा हे या तणावामागचं एक प्रमुख कारण. या तणावातूनच विविध आजारांना निमंत्रण मिळतं. यासोबतच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेखही घसरतो. परीक्षांच्या काळात येणाऱ्या ताणाचं मुख्य कारण म्हणजे अपयश आणि त्यामुळे समाजाकडून होणाऱ्या अवहेलनेला सामोरं जाण्याची भीती. परीक्षेतलं यश हेच सर्वोच्च असतं आणि अपयशी व्यक्ती टाकाऊ असतात, ही भावना बदलणंही आवश्यक आहे. परीक्षेतलं यश हे महत्त्वाचं आहेच,
पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे ती विद्यार्थ्याची माणूस म्हणून होणारी जडणघडण. ताणमुक्त मनानं यशा अपयशाच्या पलीकडे जाऊन परीक्षेला सामोरं गेल्यास भावी पिढी उत्तम घडण्यास मदत होईल, एवढं मात्र नक्की. महेंद्रजी, आपण चर्चा करतोय की परीक्षा जेव्हा जवळ येते तेव्हा विद्यार्थ्यांना जो एक तणाव त्याचा सामना करावा लागतो त्याच्याबद्दल मुळात प्रश्न असा आहे की फक्त परीक्षेच्या निमित्तानेच विद्यार्थ्यांना तणाव असतो का, एरवी सुद्धा त्यांना अशा प्रकारच्या वातावरणाला कायमच सामोरं जावं लागतं? आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणी काही ना काही निर्णय घ्यायचा असतो. कुठेतरी आपल्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टींच्या बाबतीत निर्णय घ्यायचा असतो आणि त्यातल्या त्यात 10वी 12वी सारख्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती जर का तुम्हाला काही चांगले निर्णय घ्यायचे असतील आणि पुढे यशस्वी आयुष्य जगायचं असेल, यशस्वी करिअर घडवायचं असेल, तर निश्चितपणे ताणतणाव येतात. आज आपला हा कार्यक्रम सुरू होताना सुद्धा कुठेतरी आपल्याला थोडंसं नर्वसनेस वाटतो. अगदी साहजिक आहे ते, परंतु ह्याच्या पलीकडे ते जाता कामा नये. हा ताणतणाव जो आहे, म्हणजे आपण एक उदाहरण देऊ शकतो की एखादं आपलं ध्येय असेल आणि त्या ध्येयाच्या दिशेने जर का आपल्याला एक धनुष्यबाणाचं उदाहरण घेतलं आणि आपल्याला जर ध्येयाचा वेध घ्यायचा असेल तर एक साधारणपणे आपल्याला तो धनुष्यबाण एक ताण त्याला द्यायला लागतो आणि तो ताण आवश्यक असतो. पण तोच जर का प्रमाणापेक्षा जास्त दिला गेला तर धनुष्यबाणच आपलं तुटू शकतं आणि तुमचं ध्येय जे काही असेल, म्हणजे 10वी 12वीचं ध्येय असेल किंवा आयुष्यातलं इतर ध्येय असेल, तर ध्येय कुठेतरी आपल्याला भरकटून जाऊ शकतं. म्हणूनच ताणतणाव असायला हवा, परंतु त्याच्यावर उपाययोजना हवी आणि यामध्ये शिक्षक आणि पालक आणि एकूणच आपली शैक्षणिक व्यवस्था, म्हणजे राज्य मंडळ असेल किंवा आमच्यासारखे समुपदेशक असतील, ह्या सगळ्यांनी जर का या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले तर मला वाटतं ह्या परीक्षांना ते आनंदाने सामोरे जातील. मला येथे थोडंसं ह्या परीक्षांविषयी थोडंसं बोलायचं आहे की साधारणपणे 10वी 12वीसाठी दरवर्षी महाराष्ट्रातनं 30 लाखांच्या वर विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि गेल्या वर्षीचा आपण निकाल जर का बघितला तर या परीक्षांच्या इतिहासातला सर्वात चांगला निकाल लागलेला आहे. पण याची दुसरी बाजू अशी आहे की याच परीक्षेत गेल्यावरच्या परीक्षेत साधारणपणे 5 लाखाच्या वर विद्यार्थी नापास सुद्धा झालेत. तर म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. खरे, नापास हा जो एक शिक्का बसतो, त्या शिक्क्याचं करायचं का आणि त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं याची चर्चा आपण सविस्तरपणे कार्यक्रमाच्या पुढच्या भागात करणारच आहोत. आपण आता जो उल्लेख केला की 10वी आणि 12वीचे विद्यार्थी जेव्हा परीक्षेला सामोरे जातात, खरं म्हणजे तो एक सांघिक प्रयत्न असतो. या संघामध्ये असतात त्यांचे शिक्षक आणि त्यांचे पालक. त्यांच्यावरती दुहेरी जबाबदारी असते. एक तर त्यांच्यावर स्वतःवर सुद्धा दडपण असतं, आपला मुलगा आपली मुलगी परीक्षेला नेमकी कशी सामोरी जाईल आणि भविष्यामध्ये येणारी जी आव्हानं आहेत त्यांचा मुकाबला ती कशी करेल याबद्दलचं एक दडपण पालकांच्याही मनामध्ये असतं. पण त्या दडपणाचा सामना करत असतानाच आपल्या पाल्यांवरती दडपण येणार नाही अशी जी दुहेरी एक कसरत त्यांना करायची असते, त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खूप सोप्या असतात आणि कुठेतरी आपण पालक असोत, विद्यार्थी असोत किंवा कोणीही असो, व्यक्ती असो, आपण त्या कुठेतरी कठीण करून टाकतो. म्हणजे असं की 10वी 12वी सुरू झाल्यापासून विद्यार्थी त्या इयत्तेत गेल्यापासून त्याचे एप्रिल महिन्यापासूनच त्याचे क्लासेस चालू होतात. शाळा त्यासाठी काळजी घेतात, इतर क्लासेससुद्धा विद्यार्थी तिकडे जात असतात आणि एवढा वर्षभर अभ्यास केल्यानंतर खरं तर कोणताही विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे ह्या परीक्षा पास होऊ शकतो. परंतु एक बाऊ केला जातो, एक अघोषित संचारबंदी असते. हो, खेळायचं नाही, टीव्ही पाहायचा नाही. निश्चितपणे तुम्हाला अगदी जाणवतं की कुठल्या घरामध्ये 10वी 12वीचा विद्यार्थी आहे, अगदी त्या घरात पाऊल ठेवल्या लक्षात येतं. तर असं व्हायचं खरं म्हणजे काहीच कारण नाहीये. कारण एवढं वर्षभर जर का विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे, आपण आपल्या विद्यार्थ्यांवरती जर का विश्वास ठेवला, आपल्या पाल्यावरती विश्वास ठेवला, आपल्या शिक्षण व्यवस्थेवरती विश्वास ठेवला, तर मला वाटतं दडपण घेण्याचं काही कारण नाहीये. आणि कुठेतरी एक मी म्हणेन की शैक्षणिक अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये हळूहळू रूढ होत आहेत आणि त्यांनी खूप आता जम बसवलाय. काय आहे त्या अंधश्रद्धा? तर डॉक्टर इंजिनियर होणं म्हणजेच करिअर घडवणं, 80-90% मिळवणं म्हणजेच चांगलं यश मिळवणं. तर ही जी श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये बदललेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त कुठलं करिअरच असू शकत नाही, ह्या एका भावनेपोटी जेव्हा पालक ह्या जाळ्यामध्ये अडकतात आणि मग त्यांना फक्त तेच दिसतं की 80-90 आणि डॉक्टर आणि इंजिनियर. खरं सांगायचं झालं तर अगदी कला शाखेमध्ये, वाणिज्य शाखेमध्ये आणि अक्षरशः शेकडो करिअर्स आहेत. पण हे सगळे करिअर्स बाजूला ठेवून जर का पालकांना केवळ 2 किंवा 3 किंवा काही ठराविक IT क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्र असेल
या क्षेत्रात करिअर घडवायचा जर का ध्यास लागत असेल तर मला वाटतं ते जे ताणतणाव असतात, जे टेन्शन आहे, जे काही गोष्टी आहेत त्या पालकांनी कुठेतरी ओढून घेतलेल्या असतात आणि त्याचे शैक्षणिक effect- अंधश्रद्धांचा उल्लेख आपण केलात आणि मला वाटतं की आपल्या मनामध्ये अनेक शंका असतील, त्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपण या कार्यक्रमामध्ये थेट सह्याद्री वाहिनीवरती फोन करून दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्या मनात जर काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन सुद्धा करू शकता आणि आपण आम्हाला दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क सुद्धा साधू शकता. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 आणि 24988050. मुंबई बाहेरचे जे प्रेक्षक आहेत त्यांना 022 हा जो मुंबईचा STD कोड आहे, हा STD कोड या क्रमांकाआधी डायल करावा लागेल. आपण आता चर्चा करत होतो की शैक्षणिक अंधश्रद्धा सुद्धा असतात की केवळ काही एक ठराविक करिअर्स हीच महत्त्वाची आणि त्याच्यातूनच काहीतरी आपल्या मुलाचं भवितव्य केवळ घडेल. अन्य काय करिअर असू शकतात? अगदी थोडक्यात काही उदाहरणं द्यायची म्हटली अगदी तर. कला शाखेचा जरी तुम्ही विचार केला तरी असंख्य करिअर आहेत. म्हणजे भाषा घेतली तरी आपल्या भारतीय भाषा आहेत, तसेच परदेशी भाषा आहेत, फ्रेंच, जर्मन, जापनीज, इतर भाषांमध्ये सुद्धा उत्तमोत्तम करिअर्स आहेत. कला शाखेमधले इतर जे विषय आहेत साधारणपणे अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल किंवा इतर कायद्याची पदवी असेल, सोशल वर्क असेल, असे असंख्य करिअर कला शाखेत सुद्धा आहेत आणि चांगलं करिअर घडतं. अगदी भारतातलं सगळ्यात मानाचं समजलं जाणारं जे काही करिअर आहे, ज्याला आपण सनदी अधिकारी म्हणतो किंवा सनदी सर्व्हिसेस म्हणतो, सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतो, तर या सुद्धा यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला अगदी कमीत कमी काय हवं असतं तर एक कला शाखेची किंवा कुठल्याही शाखेची पदवी, मग ती कला शाखेची असली तरी चालेल. आणि आज जर का आपण वर्तमानपत्रांवर नजर टाकली किंवा आजूबाजूला आपल्या ज्या घडामोडी घडतात त्यांच्याकडे जरी नजर टाकली तरी आपल्या लक्षात येईल की अक्षरशः वयाच्या 22व्या-23व्या वर्षी काही विद्यार्थी कला शाखेची पदवी घेऊन अगदी उत्तमोत्तम IAS सारखे करिअर घडवत आहेत. इतर सुद्धा करिअर्स कायद्यामध्ये अत्यंत चांगलं करिअर घडवता येऊ शकतं. मुंबईमध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्था ही अतिशय चांगली संस्था आहे, अगदी राष्ट्रीय पातळीवरची नामांकित संस्था आहे. या संस्थेमधनं तुम्ही शिक्षण घेऊ शकतात. अगदी वाणिज्य शाखेत म्हटलं तरी CA किंवा इतर CS आणि इतर आता वाणिज्य शाखेमध्ये वेगवेगळे विद्यापीठं वेगवेगळे काही विषयसुद्धा आणतायत. म्हणजे तुम्ही नुसतं BCom न करता काही स्पेशलायझेशन बँकिंग किंवा इन्शुरन्स, तर असे असंख्य करिअर. आणि आज जे काही झपाट्याने जग बदलत चाललं आहे ITच्या क्षेत्रामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये जे काही नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, तर अतिशय खूप अगदी करिअरचा मी म्हणतो सुवर्ण काळ आहे, सुकाळ आहे. खरं. फक्त आणि आपण करिअरचा आपलं विचार स्वतःला काय माझ्यासाठी काय करिअर आहे ह्याचा विचार जर का केला तर उत्तम करिअर कोणत्याही शिक्षण शाखेतनं घडवता येऊ शकतं. खरं. आणि करिअरचा विचार करत असताना मला वाटतं केवळ नोकरी हा एकच विचार करायची आता गरज राहिलेली नाही. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सुद्धा आपण एक उत्तम करिअर घडवू शकतो. बिलकुल. खरं म्हणजे अगदी शिक्षण व्यवस्थेमध्ये काही चांगले बदल होऊ घातलेत. अगदी शिक्षण विभाग आणि यांनी सुद्धा माननीय मंत्री महोदय यांनी सुद्धा सुतोवाच केलंय की शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. जसं तुम्ही म्हणालात की स्वयंरोजगार, तर मला वाटतं कुठेतरी शिक्षण व्यवस्थेमध्ये याचं मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. खरं. आपल्याला या कार्यक्रमात फोन आलाय अहमदनगरहून शिवाजी यांचा. शिवाजी, आपला प्रश्न विचारा. शिवाजी, आपला प्रश्न विचारा. हां, बोला. कला शाखेकडे विद्यार्थ्यांना जाण्याचं जर म्हटलं ऍडमिशन साठी, तर विद्यार्थ्यांचा कल राहत नाही ज्यादा आणि पालक नाराज होतात बुवा. अच्छा, बर. शिवाजी उगलेंचा प्रश्न असा होता की जर का विद्यार्थ्यांची स्वतःहून इच्छा असेल कला शाखेकडे जायचं तर पालक म्हणजे खूप नाराज होतात आणि पालकांची त्याला संमती नसते. पालकांनी सुद्धा कुठेतरी मानसिकता बदलायला हवी आहे, नाही का? खरं म्हणजे तेच म्हणतो की एकूणच शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि हे जे काही पालकांचे प्रश्न आहेत किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, मी म्हणतो हे 30 लाख विद्यार्थी जे काही 10वी 12वीला दरवर्षी असतात, तर हे देशाचे राज्याचे पुढचे आधारस्तंभ आहेत. तर या विषयावरती खूप मोठं विचारमंथन आणि समुपदेशन होणं गरजेचं आहे. म्हणजे जर का पालकांची ही तक्रार असेल की कला शाखेमध्ये विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यानंतर पालक नाराज होतात, तर मला वाटतं ह्याच्यासाठी कुठली अशी गोळी किंवा असा काही उपाय नाही असू शकत.
कारण हे समजून घेण्याची गोष्ट आहे. कुठेतरी लोकांमध्ये ही भावना नेण्याची गरज आहे की कला शाखेतनं जे उत्तम लोकांनी करिअर्स घडवलेत हे जर का लोकांपर्यंत आपण नेले तर मग पालकांची मानसिकता बदलू शकेल. येथे मानसिकता बदलण्याचं खूप मोठं काम करण्याची गरज आहे. मी तर म्हणाल की शैक्षणिक चळवळ उभी राहायला हवी की करिअरविषयीची माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला मिळायला हवी. आज शहरामध्ये ह्या सगळ्या सुविधा आहेत. आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज आपण इथे चर्चा करतोय 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी किंवा करिअरविषयी. मला वाटतं ही सगळी चर्चा 10वी-12वीला जेव्हा विद्यार्थी प्रवेश करतो तिथून सुरू व्हायला हवी. म्हणजे साधारणपणे 10वी-12वीच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये 3 प्रश्न असतात. एक म्हणजे खरंच 10वी-12वी महत्त्वाची आहे का, जसा आपला पहिलाच प्रश्न होता की हा खरंच टर्निंग पॉईंट आहे का. दुसरा म्हणजे की जर टर्निंग पॉईंट असेल आणि महत्त्वाचं असेल तर आम्ही नेमका अभ्यास कसा प्रकारे करायला हवा, याचे काही तंत्र आहेत का, अभ्यासाविषयी मार्गदर्शन कुठेतरी दिलं गेलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकालाच स्वतः अध्ययन करून चांगला अभ्यास करता येईल असं सांगता येत नाही. त्यांच्या काही अडचणी असू शकतात. त्या अडचणी जर का आपण दूर केल्या आणि अभ्यासाच्या पद्धती जर का समजून सांगितल्या तर ते आनंदाने अभ्यास करतील. आणि तिसरा प्रश्न म्हणजे की नेमका किती अभ्यास करायचा. कारण आता जसजशी परीक्षा जवळ येईल तेव्हा शाळा किंवा कॉलेजेस बंद झालेले असतील, त्यांना घरीच अभ्यास करायचा आहे आणि पालकांची करडी नजर असते की अभ्यास करतो की नाही. मग आता एक तर वर्षभर अभ्यास केलाय, आता पुन्हा अभ्यास करतोय. तर ह्या गोष्टींसाठी कुठेतरी व्यापक चर्चा व्हायला हवी. तळागाळापर्यंत ही सगळी माहिती पालकांपर्यंत पोहोचायला हवी, म्हणजे त्यांची मानसिकता बदलेल. कार्यक्रमातला या पुढचा फोन आहे हिंगोलीवरून किसन यांचा. किसन, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हा, बोला किसनजी. हा सर, काही पालक अतिरिक्त मुलावर ताण घेतात आणि गुणवत्तावाढीची आग्रह करतात आणि काही मुलं काही विद्यार्थी मुलांना अजिबात अशा प्रकारचं मार्गदर्शन करत नाहीत आणि अभ्यासात सुद्धा विरुद्ध कसा साधावा. मला वाटतं किसनजीचा प्रश्न की पालकांच्या त्यांनी 2 वर्गीकरण केलेले. एक जे मुलाच्या प्रत्येक गोष्टीत खूप लक्ष घालतात आणि मार्कांसाठी खूप आग्रही असतात. दुसरं जे टोक आहे की मुलांकडे लक्षच देत नाही अजिबात. यासाठी मी म्हणेल की आपली www.bharukaka.com ही जी काही वेबसाईट आहे ही महाराष्ट्रातली पहिली अशी वेबसाईट आहे की 10वी-12वीच्या खास करून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास, शिक्षण, करिअर या विषयावरती मार्गदर्शन करते. आणि या वेबसाईटवरती अतिशय चांगलं साहित्य विनामूल्य उपलब्ध आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकतात. आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या सगळ्या उपक्रमांमध्ये bharukaka.comचे जे काही उपक्रम आहेत याच्यामध्ये पालकांना कुठल्या ना कुठल्या पातळीवरती आपण समाविष्ट करून घेतलं आहे. म्हणजे आपले जे काही भारुकाकाची पत्र आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण पालकांना पत्र म्हणून एक पत्र लिहिलेलं आहे. त्यानंतर या वेबसाईटवरती एक पालकांना पत्र अशी जी काही लिंक आहे त्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा आपण ठेवलेला आहे की पालकांनी कशा प्रकारे मानसिकता ठेवायला हवी, एक जबाबदार पालकत्व काय असू शकतं. कारण पालकत्वाची शाळा किंवा असं काही आपला प्रकार आपल्या व्यवस्थेमध्ये आस्तरी नाही आहे, परंतु असं असायला हवं की जेणेकरून पालकांचं सुद्धा समुपदेशन व्हायला हवं. आणि किंबहुना ह्या सगळ्या प्रकारांमध्ये विद्यार्थी आपला बिचारा अभ्यास करत असतो, परंतु पालकांची कुठेतरी अवास्तव तिथे लक्ष घातल्यामुळे त्याचं लक्ष विचलित होतं. कारण तो त्याच्या पद्धतीने प्लॅनिंग करत असतो, परंतु पालकांना वाटतं की याने 24 तास अभ्यास करायला हवा, 24 तास नाही तर निदान 8-10 तास तरी दर दिवशी अभ्यास करायला हवा. आणि याच्यातनं विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कुठेतरी कमी होतो. अकोल्यावरून या पुढचा फोन आहे बागेश्री यांचा. बागेश्री, आपला प्रश्न विचारा. मला वाटतं बागेश्री यांच्याशी आपला संपर्क आताच तुटला. तुम्ही आता इंटरनेटचा आणि bharukaka.com या वेबसाईटचा उल्लेख केला आणि त्या वेबसाईटला मिळालेलं यश हे खरोखर स्पृहणीय अशा प्रकारचंच आहे. पण जेव्हा केव्हा इंटरनेटचा मुद्दा निघतो, पालकांच्या मनात जो प्रश्न असतो तोच प्रश्न मी तुम्हाला यापुढचा विचारणार आहे. आता विद्यार्थी इंटरनेटचा, स्मार्टफोनचा, त्याच्यावरच्या ॲप्सचा, सोशल मीडियाचा इतका वापर करतायत, कुठेतरी त्याच्या आहारी गेलेत की काय, आणि त्याचा एक दुष्परिणाम त्यांच्या अभ्यासावरती, एकाग्रतेवरती होतो की काय, अशी एक भीती पालकांच्या मनात आहे. आपण काय सांगाल? अगदी विज्ञानाचे जे जे काही शोध लागलेत आत्तापर्यंत, नवनवीन जे काही उपक्रम आलेत, उपकरणं आलेत, त्यांचे तिथे एक दुधारी शस्त्र आहे. मुळात विज्ञानच हे दुधारी शस्त्र आहे की त्याचा वापर जर का आपण विधायक कार्याकरता केला तर मानवजातीच्या कल्याणासाठी त्याचा वापर होऊ शकतो. आणि जर का विध्वंसक पद्धतीने केला तर पिढ्याच्या पिढ्यासुद्धा त्याच्यात बर्बाद होऊ शकतात. इंटरनेटला आपण नेट म्हणजे जाळं,
म्हणजे ते मोहमायेचं जाळंसुद्धा आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना कुठेतरी स्मार्टफोन देण्याआधी त्यांना स्मार्ट केलं गेलं पाहिजे आणि त्यांना स्मार्ट करायचं असेल तर कुठेतरी पालकांनी सुद्धा स्मार्ट व्हायला हवं. म्हणजे असं की ह्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या फायद्यासाठी, आपल्या प्रगतीसाठी, आपल्याला पुढे जाण्यासाठी कसा करता येईल याविषयीचं एक मार्गदर्शन म्हणा किंवा स्वतःच्या यातनं पालकांनी उदाहरण घालून दिलं आणि पालक जर सोबतीला असतील तर तंत्रज्ञानाचा हा तोटा आपण दूर करू शकतो. खरं. पुण्यावरून रामदासजी यांनी आपल्याशी संपर्क साधलाय. रामदासजी, आपला प्रश्न विचारा. मी प्रश्न आपल्याला असा विचारू इच्छितो, 10वी 12वीचं जसे वर्ष महत्वाचे असतात तसेच 9वी आणि 9वी मधून 10वी मध्ये पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय हे करू शकाल समुपदेशन? तर त्या संदर्भात जर सांगितलं तर 10वी म्हणजे 11वीतून 12वीत जाणारे विद्यार्थी आणि 9वी मधून 10वीत पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही समुपदेशन केलं तर बरं होईल. कुठले क्लास लावावेत आणि म्हणजे कुठल्या अभ्यासाचे वगैरे असं मार्गदर्शन करा सर. प्लीज. ओके रामदासजी, मला वाटतं आता काही वेळापूर्वीच महेंद्रजींनी सांगितलं होतं की 10वीची अगदी परीक्षा यायची वाट बघू नका. 10वीत जेव्हा विद्यार्थी प्रवेश घेतो तेव्हाच एक खरं म्हणजे यापुढे भविष्याची वाटचाल कशी होणार आहे याची एक बांधणी विद्यार्थी, पालक, शिक्षक या सगळ्यांनीच करायला हवी. मला वाटतं हा जो प्रश्न होता एक जागरूक पालकांकडनं आलेला प्रश्न होता आणि माझं सुद्धा वैयक्तिक मत आहे की ही जी 10वी 12वीची जी काही तयारी असते ही जर का आपण 9वी आणि 11वी पासून केली म्हणजे 9वी 10वी 11वी 12वी ह्यांना डोळ्यासमोर ठेवून जर का हे समुपदेशनाविषयीची कार्यपद्धती जर का विकसित केली गेली म्हणजे 9वीला गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याला अगदी सुरुवातीचं समुपदेशन मिळायला हवं आणि 10वीच्या सुरुवातीलाच त्याला करिअरविषयी, अभ्यासाविषयी आणि ह्या एकूणच जीवनातल्या निर्णायक टप्प्याविषयी जर का योग्य मार्गदर्शन केलं तर मला वाटतं हा प्रश्न अतिशय उत्तम होता आणि महाराष्ट्रातले शैक्षणिक संस्था किंवा शासकीय संस्था या सगळ्यांनी हा मुद्दा विचारात घेण्याची गरज आहे. खरं आहे. आणि या विषयावरती आपण यापुढेही चर्चा सुरू ठेवणारच आहोत, पण आता घेऊया क्षणभर विश्रांती. काही आव्हाने आहेत आमच्या समोर. लोकसंख्येसोबत सतत वाढती विजेची मागणी, परंपरागत ऊर्जा संसाधनांचा अभाव आणि अनवरत विकासाची आकांक्षा. अणुऊर्जा विभागाद्वारे विकसित अणु वीज केंद्र, ऊर्जा उपलब्धता, सतत विकास आणि उच्च जीवन स्तर यांना शतकांपर्यंत सुनिश्चित करण्यामध्ये सक्षम आहेत. सशक्त भारत, उज्ज्वल भविष्य, राष्ट्राच्या सेवेसाठी अणु. समध्यांनी पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत बँकेत खातं उघडलं नवं? बरं, तू का होतास सकाराम? माझं खातं नाही उघडलंय सरपंची. अरे तुझ्याकडे जरा आधार कार्ड आहे ते दाखवून खातं उघड. काय? होय, माझ्याकडे तर ते पण नाही. तुझ्याकडं ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र असेल? काहीच नाहीये. तरी तू बँकेत छोटं खातं उघडू शकतोस. चल रसका, चल चल चल. सावताचे 2 फोटो नक्की घेऊन जा. होय, नक्की. लवकरच तुमचं बँकेत खातं उघडा आणि या सोयींचा लाभ घ्या. नमस्कार. जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज चर्चा करत आहोत समुपदेशक श्री महेंद्र बैसाणे यांच्याशी. कार्यक्रमात यानंतर आपल्याशी संवाद साधतायत उस्मानाबादवरून श्री दिगंबरजी. आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला दिगंबरजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, मला असं म्हणायचं होतं की आपल्याला सर म्हणजे समाजामध्ये राहून सुद्धा बऱ्याचशा काही गोष्टी शिकता येतात आणि त्या गोष्टीवरती आपल्याला करिअर करता येतं. उदाहरणार्थ मी फक्त 10वी शिकलेलो माणूस आहे. माझं पूर्ण प्लास्टिकचं ऑपरेटिंग मशिनरीचं, पॉलिथिनच्या बॅगा वगैरे बनवतात ते मशीनचं मी ऑपरेटर बनलोय. 10वी मध्ये मला 37.42% मार्क होते फक्त. आणि आता मी प्लंबिंगची कामं करतो, लाईट फिटिंगची कामं करतो. तर मार्क मिळवूनच करिअर करता येतं असं काही नाही. समाजामध्ये शिकून पण आपल्याला बरंचसं काय करिअर करता येतं असं मला म्हणायचं. मला वाटतं दिगंबरजींनी सांगितलेला मुद्दा खरोखर लक्षणीय की केवळ परीक्षेतले मार्क आणि आयुष्यातलं यश यांचं समीकरण कायम असेलच असं नाही.
दिगंबरजींना धन्यवाद द्यायला हवं की त्यांनी मार्कांविषयी पालकांची जी काही अवास्तव अपेक्षा असते, म्हणजे असं आहे की यावर्षी जे काही परीक्षा देणार विद्यार्थी आणि निकाल लागेल, मग सगळ्यांनाच काही 80-90% मिळणार नाहीत. काहींना 80-90 मिळतील, काहींना 70-80 मिळतील, काहींना 50-60 मिळतील. तर मग त्यांचं करिअर घडणार नाही का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आहे की कमी मार्कातनं सुद्धा चांगले करिअर घडू शकतात. म्हणजे इथे कुठेतरी आपली शिक्षण व्यवस्था जी काही आहे ती मार्कांच्या आधारित जे काही मूल्यांकन केलं जातं व्यक्तींचं, म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही सुधारणेला वाव आहे. म्हणजे एखाद्याला त्या परीक्षांमध्ये किंवा शिक्षण घेऊनच त्याला कदाचित त्याचा कल दुसरीकडे असू शकतो. त्याचा जसं यांनी सांगितलं मगाशी की उद्योगधंदा किंवा इतर क्षेत्रामध्ये, म्हणजे जे ITI सारखे जे काही क्षेत्र असतात तर तिकडे त्यांचा कल असू शकतो, किंवा इतर उदाहरणार्थ ॲक्टिंग म्हणा किंवा लेखन हे सुद्धा चांगलं करिअर होऊ शकतं. आज मीडिया आपला एवढा फोफावला आहे, एवढे चॅनल्स आणि एवढं सगळं चाललंय, तर या सगळ्यांमध्ये करिअर घडू शकतं. तर मार्कांकडे कुठेतरी खूप चांगलं समुपदेशन त्यांनीच केलंय मला वाटतं. खरंय. कार्यक्रमात यापुढचा दूरध्वनी पुण्यावरून आलाय ओशा शहाणे यांचा. उषाजी, आपला प्रश्न विचारा. हा, हॅलो सर, जे उषा शहाणे बोलतीये पुण्यावरून. जे 8वी पर्यंत ओपन टेस्ट होती, ते 10वीच्या निकालावरती काही परिणाम होईल का? 8वी पर्यंत जे हा, विचारा ना, आपला प्रश्न विचारा. मला वाटतं त्यांना प्रश्न थोडासा असा विचारायचा होता की 8वी पर्यंत एक वेगळ्या प्रकारची काही शिक्षण पद्धती ज्याने अवलंबलेली आहे आणि नंतर त्यांना काही जण ICSE, CBSE आणि मग आपला राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम आहे, तसेही काही बदल होतात. तर त्या अर्थाने जेव्हा एखादी आपण सांधा बदलतो तर त्याचा काय परिणाम होईल आणि त्या एका तणावाला कसं सामोरं जावं लागतं याचंही उत्तर आपण देऊ शकतो. तो सुद्धा त्यांच्या प्रश्नाचा रोख असू शकतो. किंवा मला असं वाटतं की 8वी पर्यंत जे परीक्षा न घेण्याची जी काही पॉलिसी शिक्षण मंडळाकडनं घेतली गेली किंवा शिक्षण विभागाकडनं, त्याविषयी पण त्यांचं आपण दोघींवरती बोलूया की अशा प्रकारे जर का बोर्ड बदल झालं किंवा तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे काही बदल झाले, तर बदलांना सामोरं जायची जी काही एक क्षमता असते ती विद्यार्थ्यामध्ये असते, ती पालकांमध्ये असते. तर ही जर का आपण विकसित केली तर ह्या सगळ्या बदलांना आपण सामोरं जाऊ शकतो. कारण शेवटी अभ्यासक्रम हा काही वेगळा अभ्यासक्रम नाहीये. आणि आता अलीकडे श्रेयांक पद्धत सुद्धा आलेली आहे विद्यापीठामध्ये. तर ती एक गोष्ट असू शकते. आणि शिक्षण मंडळ काय आणि शिक्षण विभाग काय आणि जागतिक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही बदल केले जातात कालानुरूप म्हणा, तर त्यासाठी आपल्याला जे काही चांगले बदल असतील आणि चांगले ते स्वीकारायला हवेत असं मला वाटतं. खरं. एक प्रश्न असा मला वाटतं काही पालकांच्या मनात तरी नक्कीच असेल की हे कितीही मार्गदर्शन जरी आपण चर्चा करत असलो एका चर्चेच्या पातळीवरती, पण ज्या विद्यार्थ्याला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे, ज्याला प्रिलिमला उत्तम मार्क मिळालेत, केवळ 10वी-12वी नाही पण अन्य काही एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्याचीही तयारी तो सतत करतोच आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय सांगाल? ज्यांनी आधीच मुळात एक गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे की हा 10वी-12वीचा जो खटाटोप आपण करतोय, विद्यार्थी म्हणा किंवा पालक म्हणा, हे कुठेतरी त्यांना करिअरकडे नेणारे मार्ग आहेत. आणि एकदा जर का आपली करिअरची दिशा निश्चित असेल, ह्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा कुठेतरी बाजूला राहतो की पालक आणि विद्यार्थी 10वी-12वीचे जे करिअर्स आहेत, म्हणजे डॉक्टर, इंजिनियर जसं तुम्ही म्हटलात किंवा इतर करिअर्स असतील, तर खास करून पालकांची ही इच्छा असते आणि विद्यार्थ्यांची की बाबा आम्हाला करिअर्स कुठले कुठले आहेत ते सांगा. पण तिथे एक महत्त्वाचा मुद्दा कुठेतरी बाजूला ठेवला जातो की मला सुटेबल काय आहे, माझ्यासाठी ते करिअर योग्य आहे का, किंवा माझ्या आतमध्ये नेमक्या कुठल्या क्षमता आहेत, ह्यांच्याकडे कुठे जास्त बघितलं जात नाही आणि बाहेरची करिअर्स फक्त बघितली जातात. तर मला वाटतं जर ज्यांना हे कळलंय की मला डॉक्टर, इंजिनियरच करायचं आहे, तर त्यांना मला वाटतं त्यांची दिशा निश्चित असते. आणि ज्यांची दिशा निश्चित असेल ते चांगल्या प्रकारे अभ्यास करतात, ते सेल्फ मोटिवेटेड असतात. पण ज्यांचं दिशा निश्चित नसेल, म्हणजे जसं आता साधारणपणे आपल्याकडे एक पद्धत आहे की 10वी-12वीच्या परीक्षांनंतर करिअर मार्गदर्शन केलं जातं, तर तेच जर का परीक्षा म्हणजे वर्ष सुरुवातीला जर केलं तर मला वाटतं विद्यार्थ्यांची दिशा निश्चित होईल आणि ते चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतील. कार्यक्रमात यानंतर आपल्याला जो दूरध्वनी आलाय तो भिवंडीवरून पूजा यांचा आहे. पूजा, आपला प्रश्न विचारा.
हो, विचारा पूजा. पूजा, तुमचा आवाज येतोय, आपला प्रश्न विचारा. ते 12 कॉमर्स नंतर काय करायचं? हा, 12 कॉमर्स नंतर काय करायचं? म्हणजे काय गाईडलाईन तुम्ही करू शकता? मला असं वाटतं त्यांची आवड निवड काय असायला हवी याचाही थोडा विचार करायला पाहिजे. एक सर्वसाधारणतः काय काय संधी असतात याबद्दल काय खरं सांगता? म्हणजे हा प्रातिनिधिक प्रश्न आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकांना पडलेला हा प्रश्न असतो. आणि 10वी, खास करून 10वी 12वीचा निकाल लागल्यानंतर की आता काय करायचं किंवा आता कुठे जायचं. तर मला वाटतं 12वी वाणिज्य शाखा केल्यानंतर त्यांना कॉमर्स, प्लेन कॉमर्स करू शकतात ते. आता आपल्या मुंबई विद्यापीठातनं सुद्धा काही स्पेशलाइज कॉमर्ससुद्धा सुरू झालेले आहेत, उदाहरणार्थ बँकिंग अँड इन्शुरन्स वगैरे. तर मला वाटतं तशा प्रकारे त्यांचा कल असेल तर तिकडे जाऊ शकतात. नंतर व्यवस्थापन क्षेत्रामध्ये BMS आहे, तिकडे जाऊ शकतात ते. म्हणजे ती MBAच्या आधीची पदवी आहे. तर अशा अनेक आणि CS किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा CA अशा विविध शाखा अगदी वाणिज्य शाखेतनं सुद्धा आहेत. पण मला त्यांना एक सांगायचं आहे की आधी बाहेर त्यांना काय काय पर्याय उपलब्ध आहेत हे शोधण्याच्या आधी एक आपली आवड कुठे आहे, आपले नेमकी क्षमता कुठल्या प्रकारची आहे, आपल्याला थोडीशी करिअरची अजून जास्त त्यांनी जसं आज प्रश्न विचारला आपल्याला, चांगली गोष्ट आहे. पण अजून तुम्ही माहिती मिळवा आणि मग तुमची आवड आणि तुम्हाला उपलब्ध पर्याय ह्याची कुठेतरी सांगड घाला. म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे तो शैक्षणिक पदवी चांगल्या प्रकारे मिळू शकतात आणि चांगल्या प्रकारे करिअरसुद्धा घडू शकतं तुमचं. पण महेंद्रजी, आपली आवड नेमकी आहे काय आणि आपला कल कशात आहे, आपल्याला गती कशात आहे हे सुद्धा ओळखण्याच्या काही शास्त्रीय कसोट्या आहेत, त्या नेमक्या कशा द्यायच्या? मला वाटतं राज्य शासनाच्याही माध्यमातून प्रयत्न होतो, त्याबद्दल काय सांगता येईल? हो, निश्चितपणे. बऱ्याचदा आपल्याला अगदी पालक आपल्यासोबत असतात तरीसुद्धा पालकांनाही हा प्रश्न पडतो की आता नेमकं काय करायचं, आणि विद्यार्थ्यांना तर पडतो. तर त्यासाठी आपल्याकडे मानसशास्त्रीय कसोट्या आहेत, ज्याला आपण कल चाचण्या म्हणतो किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतो. मला वाटतं ही विज्ञानाने दिलेली एक चांगली देणगी आहे. आपलं करिअर म्हणजे आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. मानवी जीवन आपलं जर का सत्कारणी लावायचं असेल, आपल्याला आयुष्यामध्ये, जीवनामध्ये जर का काहीतरी भरीव कामगिरी करायची असेल, तर आपल्याला हे समजून घेणं आधी गरजेचं आहे की मी व्यक्ती म्हणून काय आहे. आणि ही सगळी माहिती आपल्याला त्या वैज्ञानिक चाचण्यांमधून मिळते. पालकांचा आणि विद्यार्थ्यांचाही असा एक समज असतो की कल चाचणी म्हणजे नुसतं करिअर कोणत्या दिशेने घ्यायचं आपल्याला त्याची चाचणी असते. पण मी म्हणेन असं नाही आहे. ही खूपच सर्वसमावेशक अशा चाचण्या असतात. एक तुमचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे, तुमची भावनिकदृष्ट्या तुम्ही कशी आहात, किती सक्षम आहात, तुमची शिकण्याची पद्धत कोणती आहे, तुमची शिकण्याची नैसर्गिक पद्धती कोणती आहे, अशा अनेक गोष्टी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतनं चाचण्यांमधनं कळतात. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने एकदा तरी स्वतःला जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर करिअरची निवड केली तर चांगल्या प्रकारे करिअर घडवता येऊ शकेल. आणि 10वी 12वीचा सुद्धा त्यांचा जे काही ताणतणाव येतो तो दूर केला जाऊ शकतो. कार्यक्रमात आता यानंतरचा जो दूरध्वनी आहे तो श्रीगोंद्याहून सुभाष यांचा आहे. सुभाष, आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. नमस्कार. सुभाष पाटील बोलतोय. तर माझा असा प्रश्न आहे की काही विद्यार्थी आणि पालकांना असं वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनियर या क्षेत्रात विद्यार्थी जास्त करिअर करू शकतो आणि त्याचं कुवत नसताना सुद्धा त्याला ते शक्य नसतं. हॅलो. हो. आणि मग त्या विद्यार्थ्यावर प्रेशर टाकणं योग्य आहे का आणि त्यांच्यासाठी काय तुम्ही सल्ला देऊ शकता? मला वाटतं त्यांच्या प्रश्नामध्येच कुठेतरी उत्तर दडलेलं आहे. पण तरीसुद्धा मी एक अजून माहिती देऊ इच्छितो त्यांना. खूप चांगलं त्यांनी सांगितलंय, त्यांनी स्वतःच सांगितलंय की अशा प्रकारे जर का एखाद्याची विद्यार्थ्याची इच्छा नसेल आणि क्षमता नसेल तर जर का तिकडे त्यांना टाकलं तर त्यांना कुठेतरी अपयश येतं. एक साधारणपणे एम्प्लॉयबिलिटी हा असा एक शब्द आहे ज्याला आपण मराठीत रोजगार क्षमता असं म्हणू शकतो. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये अशा प्रकारे काही चाचण्या घेतल्या गेल्या होत्या, काही सर्वे केले गेले होते की इंजिनियर्सचं जी एम्प्लॉयबिलिटी किती आहे. म्हणजे भारतातले जे काही इंजिनियर्स आहेत, काही नामांकित संस्थांकडनं अशा प्रकारचं सर्वेक्षण झालं होतं आणि त्यात अतिशय धक्कादायक बातमी, काही निकाल बाहेर आलेत की आपले जे काही शिक्षण पदवीधर निघतात त्यांच्यामध्ये रोजगार क्षमता ही अतिशय कमी असते. म्हणजे साधारणपणे अगदी 10 ते 15% किंवा त्यापेक्षाही कमी.
तर ह्याचं कारणच मुळात असं आहे की आपली आवड नसताना जेव्हा आपण एखादा शिक्षणक्रम घेतो त्यामुळे तो आपण मन लावून तेवढा होत नाही, त्याच्यात आपल्याला प्रावीण्य मिळवत नाही आणि जर का प्रावीण्य नसेल आपल्याला तर आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला नोकरी मिळत नाही, आपल्याला त्या शिक्षणाचा काही उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला ह्या गोष्टींचा सुद्धा पुढे विचार करणं गरजेचं आहे की आज नुसतं कुठल्या तरी एका शाखेला जाणं किंवा मार्कांच्या पाठीमागे धावणं यापेक्षा आपल्याला त्याच्याही पलीकडच्या गोष्टी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. खरं आहे. कार्यक्रमात यापुढचा दूरध्वनी आहे धुळ्याहून निखिल यांचा. निखिल, आपला प्रश्न विचारा. सर, 12th सायन्सला आहे मी. माझं मूड लागत नाही. मला वाटतं ही एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी एक सर, माझं अभ्यासात मूड लागत नाही सर. प्राथमिक एक शंका असते की तो 12वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे पण अभ्यासामध्ये माझं मन रमत नाही, असा एक विचार त्याच्या मनात येतोय. हो, बऱ्याच असा विचार करणारे अनेक विद्यार्थी असतील. काय सांगा? जसजशी परीक्षा जवळ येते तसं प्रत्येकाला असं वाटतं की मूड लागत नाही किंवा वाचलेलं लक्षात राहत नाही किंवा आपण जो काही अभ्यास करतो तो लक्षात राहत नाही. हे कुठेतरी एक ताणतणावांचं पण लक्षण असू शकतं. कारण आपल्याला बाहेरून सुद्धा जसं आपण म्हणतोय, चर्चा करतोय की पालकांकडनं खूप अवाजवी दडपण आणलं जातं की अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. खरं म्हणजे आपण सुरुवातीला सुद्धा ह्या गोष्टीची चर्चा केली की वर्षभर हे विद्यार्थी अभ्यास करत असतात, तर त्या अभ्यासातनं कुठे ना कुठे त्यांचा एक कंटाळवाणेपणा आलेला असतो. कारण वर्षभर तेच बघतायत ते, त्यामुळे त्यांना कुठेतरी विरंगुळा हवा असतो, त्यांनाही कुठेतरी एक वेगळंपण हवं असतं. तर अशा परिस्थितीमध्ये मी सांगेन की तुम्ही अभ्यासाची थोडीशी वेगळी तंत्र वापरा. उदाहरणार्थ माइंड मॅपिंग हे अतिशय चांगलं तंत्र आहे. म्हणजे तुम्हाला जर का अभ्यासाचा कंटाळा आला, आता ह्यात पण एक गंमत आहे की अभ्यास करणं म्हणजे नेमकं काय, कशा प्रकारे अभ्यास करायचा. नुसतं पुस्तक वाचणं किंवा वाचन करणं म्हणजेच अभ्यास का, तर नाही. तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने अभ्यास करू शकतात. आणि खरं म्हणजे प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते. काही उदाहरणं काय सांगताय? उदाहरणार्थ काही जण त्यांना वाचलेलं म्हणजे ऐकलेलं चांगलं लक्षात राहतात, तर त्यांना आपण ऑडिटरी म्हणतो की त्यांनी जर का स्वतः मोठ्याने वाचन केलं तर त्यांचं चांगलं लक्षात राहू शकतं. किंवा जसं आपण तंत्रज्ञान, आज आपल्याकडे हाताशी तंत्रज्ञान आहे, जर का त्यांना कठीण वाटत असलेला भाग जर त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो पुन्हा पुन्हा ऐकला तर चांगल्या प्रकारे त्यांच्या लक्षात राहू शकतं. काही व्हिज्युअल असतात, त्यांना चित्र बघून किंवा ध्वनिचित्रित बघून त्यांचं चांगलं लक्षात राहतं, चार्ट्स बघून त्यांच्या लक्षात राहतं किंवा त्यांचं. तर त्या विद्यार्थ्यांनी जर का माइंड मॅप तयार केले. माइंड मॅप म्हणजे काय, तर एक A4 साईजचा तुम्ही पेपर घेतला किंवा कुठल्याही साईजचा पेपर घेतला, मध्यभागी त्या धड्याचं नाव लिहिलं, म्हणजे जो काही मुद्दा असेल त्याचे प्रकार तुम्ही 4 बाजूला लिहिले, वेगवेगळ्या कलर्समध्ये तुम्ही वापरा, पाहिजे तर वेगवेगळे चित्र काढा. त्यासाठी तुम्हाला जसे आवडतील तसे चित्र काढा, त्यांचे प्रकार एकाखाली एक लिहा आणि अशा त्या एका पेजवरती तुम्हाला संपूर्ण धड्याचा सारांश दिसेल. अगदी कलरफुल जरी केला तरी चालेल. अशा प्रकारे जर का तुम्ही माइंड मॅप्स बनवले आणि ते तुमच्या समोर ठेवले तर एक म्हणजे त्यातनं तुम्हाला जे म्हणतात की कंटाळा येतो किंवा तर तो कंटाळा पण जाईल तुमचा. आणि हे माइंड मॅप तुमच्या मनामध्ये कुठेतरी कायमचे लक्षात राहू शकतात. परीक्षेच्या वेळी तुम्हाला जलद गतीने रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा ते उपयोगी पडू शकतात. यानंतरचा प्रश्न आहे रायगडवरून जनार्दन यांचा. जनार्दनजी, आपला प्रश्न विचारा. जनार्दन मोरे रायगडवरून आपल्याला प्रश्न विचारतात. विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार. हा, मी मानगावतून बोलतोय, रायगडमधून. मला असा प्रश्न विचारायचा आहे की पूर्वी जी परीक्षा पद्धती होती तर त्या पद्धतीऐवजी आता मूल्यमापन पद्धती सुरू झाली आहे आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये चढाओढ स्पर्धा हा प्रकार राहत नाही आणि कुठेतरी मग मुलं ही अभ्यासामध्ये मागे पडतात. तर पुन्हा आणखी नव्याने ही परीक्षा पद्धती होईल का, एवढा माझा प्रश्न पडतो. थँक्यू. स्पर्धा कमी पडते का, असाही एक प्रश्न काही जणांच्या मनात आहे. त्यांचा जो थेट प्रश्न होता त्याचं उत्तर आपल्याकडे नाही आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये जर का आपण एक जाणीव विकसित केली स्वयं अभ्यासाची, म्हणजे अभ्यास जो काही हा दुसऱ्यांसाठी किंवा शिक्षक सांगतात म्हणून किंवा पालक सांगतात म्हणून करण्याची गोष्ट नाही आहे. म्हणजे 10वी पर्यंतचा जो अभ्यास आहे, आपल्याला पुढचं आयुष्य काढायचं आहे. नवनवीन एवढ्या जगामध्ये एवढे बदल घडत आहेत, त्यांना सामोरं जायचं आहे. आणि म्हणून जर का आपल्याला स्वतःला तयार करायचं असेल तर 10वी पर्यंतचं विज्ञान असेल, गणित असेल, भाषा असतील, तर तुम्हाला ते दैनंदिन जीवनासाठी हे जे काही ज्ञान आहे हे उपयोगी पडणार आहे. त्यामुळे नुसतं परीक्षेसाठी आपल्याला हे ज्ञान मिळवायचं नाही आहे, तर आपल्याला
आयुष्य काढण्यासाठी किंवा जीवनामध्ये पुढे वाटचाल करण्यासाठी, हे जग समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या ज्ञानाचा वापर करायचा आहे, त्या शिक्षणाचा वापर करायचा आहे. हा दृष्टिकोन जर का आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि रुजवला गेला तर मला वाटतं परीक्षा पद्धती तुम्ही ह्या पद्धतीने करा ते किंवा त्या पद्धतीने करा, त्यातनं थोडाफार बदल होऊ शकतो. आपण नेहमी सुधारणा करत जायला पाहिजे, हा प्रश्न हा मुद्दा बरोबर आहे. परंतु मुद्दा हा आहे की मूळ भावना आपण विकसित करायला पाहिजे की शिक्षण नेमकं कशासाठी. खरं मला वाटतं चढाओढीचा विचार करण्यापेक्षा स्पर्धा जर करायची झाली स्वतःशीच करावी. काल मी जो होतो त्यापेक्षा आज अधिक उत्तम, अधिक चांगला आहे का, असं जरी विचार केला तरी सुद्धा आपली प्रगती होऊ शकेल. आपण महेंद्रजी यांच्याशी ही चर्चा याही पुढे सुरू ठेवणार आहोतच, पण आता घेऊया क्षणभर विश्रांती. फक्त 4 महिन्यात पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत 10 कोटीहूनही अधिक खाती उघडली गेलीत. मुलांच्या भविष्याची काळजी माझ्यासारखीच कमलालाही होती. मी तिचं बँकेत खातं उघडलं, बचतीचा योग्य मार्ग दाखवला. बँकेत खातं उघडण्यासाठी अधिकाधिक लोकांना प्रेरित, प्रोत्साहित व शिक्षित करा. आता त्यांच्या आधार कार्डाच्या मदतीने बँकेत खातं उघडा. जर आधीपासून खातं असेल तर लगेचच त्यांच्या आधार नंबराची खात्यात नोंद करा. नमस्कार मंडळी. वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू द शो. नमस्कार. तर मंडळी आपली तयार आहे फिश करी. त्याला जास्त शिजवायचं नाहीये, एकदम सिंपल ठेवायचंय. वा, छान असा आस्वाद तर मला आलेलाच आहे. तर हे आता आपलं ड्रिंक रेडी आहे. वाव, तुम्ही बघू शकता त्याचा ग्रीन कलर, किती सुंदर ग्रीन कलर आला. अगदी छान असा स्नॅक्स आहे. सुपर डिलिशियस. आस्वाद प्रसारण मंगळवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता. जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज चर्चा करत आहोत समुपदेशक महेंद्र बैसाणे यांच्याशी. कार्यक्रमात या पुढचा दूरध्वनी नाशिकवरून आहे श्री कुडाळकर यांचा. आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. आज खरंच जय महाराष्ट्राने खूप चांगला आणि प्रेरणादायी विषय घेतला, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि महेंद्र बैसाणे सर खूप छान मार्गदर्शन करत आहात. खूप छान वाटते ऐकायला. मी गेल्या 25 वर्षापासून स्वतः शैक्षणिक समुपदेशक असून याच क्षेत्रात काम करतोय. माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्पर्धात्मक परीक्षा संबंधी ज्या अनेक संस्था मार्गदर्शन करतात, नक्की गुणवत्ता आणि चांगला दर्जात्मक प्रशिक्षण देणारी संस्था कुठून, याची निवड करताना नेहमी मनात त्यांच्या संभ्रम निर्माण होतो. नक्की कसं, कुठल्या संस्थेची निवड करावी याबद्दल त्यांनी कसा विचार करावा, पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं की समाजामध्ये ग्रामीण भागात अनेक उपेक्षित विद्यार्थी आहेत. त्यांना मग त्यांच्यावर भीती अशी असते की पांढरपेशा समाजातील किंवा आपल्यापेक्षा उच्च समाजातील मुलांशी आपण स्पर्धा करू शकणार नाही, त्यांच्यापेक्षा तयारी आपली कमी पडेल. जरी हुशारी असली तरी या समस्या मनात त्यांच्या येतात. पण त्यांनी या समस्येचा विचार कसा करावा. आणि तिसरं म्हणजे असं की मी असे अनेक विद्यार्थी पाहिलेले आहेत की MPSC UPSC परीक्षा देतात, एकदा दोनदा अपयश आले की नैराश्य मनात येतं आणि कधी कधी प्रयत्न सोडून देतात किंवा काही जण पुन्हा प्रयत्नाला लागतात. तर यांना काय तुम्ही संदेश द्याल? धन्यवाद. धन्यवाद. तीनही मला वाटतं प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय चांगले आहेत. काय सांगाल? स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये SISC म्हणजे स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स ही राज्य शासनाची एक अतिशय उत्तम संस्था आहे. त्याचप्रमाणे काही जिल्ह्यांच्या ठिकाणी सुद्धा या संस्थेच्या शाखा आहेत अशाच प्रकारे. तर मला वाटतं नागपूर आणि औरंगाबाद येथे किंवा कोल्हापूर मला वाटतं. तर त्या संस्थांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. आणि खरं म्हणजे आजचा जो काही विज्ञान तंत्रज्ञान जे काही आपल्या समोर आपल्या दिमतीला उभं आहे, तर याचासुद्धा वापर करून आपण विद्यार्थी एक चांगली माहिती घेऊ शकतात. आणि जसं त्यांनी विचारलं की संस्थांची निवड कशी करावी, म्हणजे साधारणपणे एक अशी पद्धत होऊ शकते की दरवर्षी एखाद्या संस्थेकडनं जर का चांगले विद्यार्थी निकाल चांगला लागत असेल तर आपण असं म्हणू शकतो की या संस्थेकडनं चांगलं मार्गदर्शन मिळतं आहे म्हणून, आणि अशा प्रकारे आपण निवड करता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला ते शक्य आहे का की प्रत्येकालाच तिकडे पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाणं शक्य होईल असं सांगता येत नाही. पण तरीसुद्धा मला वाटतं या बाबतीत मोठ्या प्रमाणावर काय काम करण्याची गरज आहे.
म्हणजे या साधारण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुन्हा एक चाचणी द्यावी लागते. चाचणी परीक्षा असते चाचणी उत्तीर्ण प्रत्येकाची. झाल्यावरच तुम्हाला अगदी प्रवेश मिळतो. बरोबर. मला वाटतं स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. राज्यातल्या स्पर्धा परीक्षांमधला टक्का वाढवण्याच्या दृष्टीने खूप काही केलं जाण्याची गरज आहे. उदाहरणार्थ आपण अगदी प्रत्येक जिल्हा स्तरावर अशा प्रकारच्या मार्गदर्शन केंद्रांची खरं म्हणजे आवश्यकता आहे. जर आत्ताच शक्य नसेल तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण अगदी वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला अशा प्रकारचं मार्गदर्शन खरं तर दिलं जाऊ शकतं. अगदी तिथे व्हिडिओज म्हणा किंवा अशा प्रकारचं सुरुवातीचं मार्गदर्शन, नंतरचं मार्गदर्शन, सिलेबस किंवा अभ्यासक्रम कसा असतो, त्या परीक्षांसाठी नेमकी कशी मानसिकता असावी, तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या उपयोग करून अगदी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, अगदी सर म्हटले तसं गावाखेड्यापर्यंत सुद्धा ही माहिती दिली जाऊ शकते. ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. दुसरा प्रश्न त्यांनी म्हटले ग्रामीण भागापर्यंत कसं ग्रामीण, तोच ह्याच आपल्या उत्तरातच त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे की तंत्रज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याकडे आहे. अगदी यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर इंटरनेटच्या माध्यमातून अगदी गावाकडे सुद्धा आता आपण बघतोय की स्मार्टफोन प्रत्येकाकडे आहेत. गेल्या आठवड्यात जो दिलखुलास आपला कार्यक्रम झाला आहे त्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न विचारताना अगदी गावाखेड्यातल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी मला संपर्क केला आहे आणि त्यांनी बहुतेकांनी आपल्या मोबाईलमध्ये आपली वेबसाईट ओपन केली आणि तिथलं मार्गदर्शन त्यांनी घेतलं आहे. त्यामुळे जर का एक संघटितरित्या जर का प्रयत्न झाला, हे एक विषयांवर जर का आपल्याला उपाययोजना करण्याचं ठरवलं तर मला वाटतं यातनं मार्ग काढला जाऊ शकतो आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा खूप मोठा हातभार लावला जाऊ शकतो. तिसरा प्रश्न त्यांचा होता महाराष्ट्रामध्ये. पुढचा एक प्रश्न मला असा विचारायचा की जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे त्याच्याही माध्यमातून हो त्यांच्या माध्यमातून सुद्धा काही एक ठराविक दिवशी या स्पर्धा परीक्षांची माहिती दिली जाते. मला वाटतं अशा प्रकारे दूरदर्शनच्या माध्यमातून किंवा दूरदर्शन TV वाहिन्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जाऊ शकतं. ठराविक वेळेला ठराविक दिवशी आपण अशा प्रकारे जर का नियमितपणे मार्गदर्शन केलं तर लाखो विद्यार्थ्यांची मला वाटतं सोय होईल. तिसरा त्यांचा प्रश्न होता की या परीक्षांमधलं अपयश. खरं म्हणजे या परीक्षांसाठी खूप एक वेगळ्या प्रकारची मानसिकता लागते, एक जिद्द आणि चिकाटी लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला नेमकं ह्या सनदी सेवांमध्ये का यायचं आहे, म्हणजे तुम्हाला लोकांसाठी काम करायचं आहे, लोकांच्या भल्यासाठी काम करायचं आहे, ही भावना खूप महत्त्वाची असते आणि त्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा त्याला साजेचं असावं लागतं. म्हणजे हे जर का होत नसेल तर मला वाटतं अपयश आलं तर तुम्ही एक दोनदा प्रयत्न करू शकतात, पण जर ते शक्य नसेल तर तुम्हाला प्लॅन बी तयार असायला हवा आपल्याकडे. म्हणजे जर एखादं करिअरमध्ये आपण जर का अपयशी ठरलो तर आपण दुसऱ्या इतर ठिकाणी, म्हणजे याचा अर्थच असा होतो की आपण या करिअरसाठी सुटेबल नाहीत किंवा हे करिअर आपल्यासाठी नाही आहे. आणि शेकडो करिअर्स आहेत तुमच्याकडे, तर चांगलं करिअर कुठल्याही क्षेत्रामध्ये घडू शकतं. आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जर का आपण आपलं थोडासा वेळ लागेल कदाचित की माझी आवड नेमकी कुठे आहे, पुन्हा तोच प्रश्न येतो की स्वतःला ओळखण्याचा. आपण जर का आपली आवड ओळखली आणि त्या क्षेत्रामध्ये, त्याला जोडून एक उपप्रश्न असा आहे की मला वाटतं त्यांनी म्हटलं की एक दोनदा परीक्षा दिली, कारण ही परीक्षा वेगळी आहे, ही स्पर्धा परीक्षा आहे. इथे तुम्हाला किती मार्क मिळाले याचा काही संबंध नसतो. एकतर तुमचं सिलेक्शन, एकतर तुमची निवड होते किंवा तुमची निवड होत नाही. तर अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करायला पाहिजे आणि एक टिकून राहिलं पाहिजे, असं पण एक मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आहे. निश्चितपणे आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल ज्याला म्हणतात, एक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं कौशल्य. तर ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करतो त्याप्रमाणे एक मानसिकता आपली निश्चितपणे तयार झालेली असते की आपल्याला स्पर्धा परीक्षांचा अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे, त्याबद्दलची काहीशी माहिती सुद्धा आपल्याला असते. तर मला वाटतं अपयश आलं तर तुम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या. अगदी आपल्या आजूबाजूला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे काही सनदी अधिकारी असतील, अगदी त्यांना जरी तुम्ही बिनधास्तपणे प्रश्न विचारला, तुमची अडचण सांगितली, तर मला वाटतं त्यातनं मार्ग निघू शकतो आणि त्यांचं मार्गदर्शनाने कदाचित ते अपयशावर मात करू शकतात. मुद्दा असा आहे की मानसिकतेचा आहे पुन्हा, की अपयश हे अल्पयश नसे शेवट जीवनाचा, वादळ वाटांवरती दिवा जळू दे आशेचा. अशा प्रकारे जर का आपण मानसिकता ठेवून प्रयत्न करत राहिलं आणि प्रश्नांची उत्तरं शोधली तर मला वाटतं अपयशावर मात करता येऊ शकतं. अपयशाची आपण चर्चा करत आहोत, त्याला जोडून जो प्रश्न येतो म्हणजे नापास मुलांचं भवितव्य काय आणि समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नेमका कसा बदलायला पाहिजे. आपण एक खूप मोठं काम या नापास मुलांची गोष्ट या संदर्भात केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगता येईल?
बरोबर आहे. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांमध्येच नाही तर जो करिअरचा प्रश्न असतो की एखाद्याला त्याची आवड नसताना किंवा त्याची क्षमता नसताना जेव्हा तो डॉक्टर किंवा मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जातो आणि तिथे अपयश येतं, तर या सगळ्या अपयशी विद्यार्थ्यांना कुठेतरी पालकांकडनं आणि समाजाकडनं सुद्धा पाहिजे ते मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळत नाही. जसं आपण म्हणतोय की दरवर्षी साधारणपणे 5 ते 6 लाख विद्यार्थी या परीक्षांमध्ये नापास होतात. हे परीक्षांमध्ये मार्चच्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी नापास होतात त्यातले काही 1 लाख 1.5 लाख फक्त ऑक्टोबरच्या परीक्षेला बसतात. मग बाकीच्या 4-4.5 लाख विद्यार्थ्यांचं काय झालं? आणि त्या ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये सुद्धा अवघे काही हजार म्हणजे 30-35 हजार फक्त विद्यार्थी पास होतात. म्हणजे होतं काय की 10वी-12वीला हे विद्यार्थी एकदा नापास झाले की त्यांचं आत्मविश्वास खच्चीकरण होतं. त्यांना पालकांकडनं किंवा इतर समाजाकडनं सुद्धा त्यांना टक्के टोनपे खायला लागतात आणि त्यांचा आत्मविश्वास एवढा कमी होतो की ते पुन्हा पुन्हा परीक्षा देऊन सुद्धा नापास होतात. मी तर म्हणेन प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ही क्षमता असते. 1-2 विषय एखादा विद्यार्थी सहज पास होऊ शकतो. प्रश्न असतो योग्य त्या मार्गदर्शनाचा. आणि म्हणूनच भारूकाका या .com या वेबसाईटवरती खास नापासांसाठी आपण एक लिंक ठेवली आहे की नापासांसाठी आशेचे किरण. म्हणजे एकतर तिथे आपण काही मार्गदर्शन ठेवलेलं आहे की त्यांनी कशा प्रकारे अभ्यासाची आखणी करायची, कशा प्रकारे परीक्षांना सामोरं जायचं, त्यांच्या पालकांची मानसिकता कशी हवी या प्रकारचं मार्गदर्शन आहे. आणि समजा जर का तुम्हाला या परीक्षा पास होणं शक्य नसेल, तुमची आवड नसेल त्या विषयांमध्ये, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक खूप चांगला पर्याय आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा. म्हणजे या विद्यापीठातनं तुम्ही पूर्वतयारी परीक्षा पास झालात तर तुम्हाला सरळ FY BA किंवा BComला ॲडमिशन मिळतं. म्हणजे आता हा जानेवारी महिना चालू आहे, कदाचित फेब्रुवारीमध्ये हे पूर्वतयारी परीक्षांचे अर्ज वाटप होईल. तर विद्यार्थ्यांनी तो सुद्धा शैक्षणिक मार्ग चांगला आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या काही MPSCच्या काही निकालांवर जर का नजर टाकली आपण, तर या मुक्त विद्यापीठातनं जे काही पदवीधर झालेले आहेत ते स्पर्धा परीक्षांमध्ये अगदी अव्वल क्रमांकाने पास झालेत. म्हणजे मुक्त विद्यापीठाचा मार्ग हा सुद्धा एक चांगला मार्ग आहे. ज्यांना नियमितपणे शिक्षण घेणं शक्य नाही, जे शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी मला वाटतं ही ज्ञानगंगाच आहे. खरं. भारूकाका .com या वेबसाईटचा आपण आता उल्लेख केला होता. या वेबसाईटवरती अजून काय काय उपलब्ध आहे आणि विद्यार्थी, पालक, शिक्षक या प्रत्येकच घटकासाठी नेमकं या वेबसाईटवरती आहे काय? खरं म्हणजे 10वी-12वीचे आणि इतरच विद्यार्थी यांना एक समग्र मार्गदर्शन मिळावं आणि विद्यार्थी आणि पालकांना सुद्धा यासाठी भारूकाका .com प्रयत्नशील असते. यामध्ये भारूकाका .com या वेबसाईटवरती एका लिंक, जी भारूकाकाची पत्रे ही जी लिंक आहे, या लिंकमध्ये एक पत्र स्वरूपातलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. म्हणजे जसं अब्राहम लिंकन यांचं हेडमास्टर्स पत्र हे खूप प्रसिद्ध आहे आणि त्यात जे काही मार्गदर्शन केलं आहे ते अतिशय आज वर्षानुवर्षे ते विद्यार्थ्यांना आणि पालकांसाठी दिशा दाखवत आहे. त्याचप्रमाणे कुठेतरी प्रयत्न केला आहे भारूकाकाची पत्र लिहिण्याचा. आणि मग त्या लिंकवरती आपल्याला जवळजवळ 10 ते 12 पत्रे आहेत. म्हणजे अभ्यास असेल, करिअर असेल, व्यक्तिमत्व विकास असेल आणि खास करून पालकांसाठी सुद्धा काही पत्र आहेत की जेणेकरून पालकांना त्यातनं समुपदेशन मिळेल, मार्गदर्शन मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे पालकांसाठी खास पालकांना पत्र हा उपक्रम आपण राबवतोय. म्हणजे पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांचे जे अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, हा अभ्यास आणि करिअर हा एक मुद्दा झाला. दुसरा म्हणजे व्यक्तिमत्व विकास. तिसरा म्हणजे नोकऱ्यांसंदर्भातला म्हणजे रोजगार क्षमता. चौथा म्हणजे आपल्या समाजामध्ये जे काही अप्रिय घटना घडतात त्या संबंधात पालकांची भूमिका. या सगळ्यांचा एक समावेश करून पालकांना पत्र ही अतिशय चांगली संकल्पना आम्ही मांडलेली आहे. एक त्याविषयीचा व्हिडिओसुद्धा त्या वेबसाईटवरती आहे. पालकांनी, मला वाटतं हा व्हिडिओ प्रत्येक पालकांनी बघायला हवा. त्यातनं खूप चांगलं मार्गदर्शन मिळू शकेल, त्यांना एक दिशा मिळेल. तर त्याचप्रमाणे जसं आपण म्हणत होतो की नापासांसाठी सुद्धा आपण या वेबसाईटवरती काही साहित्य ठेवलं आहे. PDF फाईलमध्ये ह्या सगळ्या साहित्य आहे, तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि सगळं मोफत उपलब्ध आणि विनामूल्य उपलब्ध आहे. त्याच्या प्रिंटआउटसुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही अभ्यास करू शकता. विशेष म्हणजे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला विद्यार्थी ह्या मार्गदर्शन घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आपली हेल्पलाईनसुद्धा आहे, त्या वेबसाईटवरती दिलेली आहे. आपण वर्षभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो.
आणि विद्यार्थ्यांसाठी ती हेल्पलाईन चालू असते. खरं आहे. मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये काम जितकं करू तितकं कमी आहे. आजचा जो आपला जय महाराष्ट्राचा हा जो आजचा कार्यक्रम होता हा सुद्धा एक त्या दिशेनेच टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल होतं. त्याचा फायदा हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सुद्धा खेडोपाड्यातल्या जनतेला आणि तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला असेल अशी आशा मी व्यक्त करतो. आपण इथे आलात आणि आमच्याशी हा मनमोकळा संवाद साधलात याबद्दल धन्यवाद.